we will expect that we all help. Yes, All the other people help. Yes. Then it will surely be a very big place. Yes. Big foundation. आणि आमच्याकडे सर्टिफिकेट सगळं मिळालेलं आहे. आमच्याकडे ट्वेली आहे, EDG आहे, नीती आयोग आहे, CSR फंड आहे, सगळं आहे. पण आता CSR फंडासाठी आम्ही खूप प्रयत्न करतो. पण मॅडम असं झालेलं आहे की प्रत्येक कंपनी जर फार्मा जर घेतली ना कंपनी, तर त्यांनी काय केलं की त्यांचा पैसा तिथंच फिरतोय. They are appointed vendor for म्हणजे the करत नाही, म्हणजे तो पैसा तिथेच CSR फिरतो. म्हणजे नाही आता काय झालेलं आहे की गव्हर्नमेंटने काय केलंय की तुम्ही एका CSR फंडामध्ये जे काही तुमचं नाही का, म्हणजे तुम्हाला जे काही ना तो तुम्ही अशा ज्या सामाजिक कार्य करणाऱ्या ज्या संस्था आहेत ना, ते तिथं तुम्ही किती टक्के त्यांना कंपल्सरी द्यायला पाहिजे. पण यांनी काय हुशार पण केलेलं आहे ना, टाटा मोटर्स म्हटलं, हे म्हटलं, मोठमोठे आहेत, पण त्यांनी काय केलं स्वतः छोटेसे NGO चालू केले, बिझनेस सुरू केलंय आणि मग अर्निंग सुरू त्यांचा पैसा त्यांच्याच इथे हे करतो. मग त्यांनी हे केलं. कंप्लेंट आपण कोणाला करणार? they also said na ki we are also doing charity work. So who can be? मॅडम नाही आम्हाला म्हणजे कसं आहे माहिती का, अजूनपर्यंत तो परमेश्वरने कोणत्याच गोष्टीची अडचण नाही लावली. आम्हाला पण परमेश्वर आमच्या क्षणी जेवढं होते तेवढ्याच याच्या करतो. पण आम्हाला खरा आनंद वाटतो की मुलींचं जीवन बदलतं, मुलींचं जीवन बदलतं खूप, म्हणजे मुलीचं जीवन बदलते. म्हणजे त्यांना चांगल्या पद्धतीने मुली बाहेर पडल्या. आज 2 मुली कोड घालून इथं आल्या आणि बाहेर गेल्या तर त्या जो कॅम्पस आहे स्लम एरिया कुठं जाती, जरा वेगळी दिसायला लागली ना, मग थोडीशी प्रेरणा येते. आणि आज त्यांचं जीवन बदललं मॅडम. नर्सिंगला गेल्यामुळं इतक्या छान मुली नाही झाल्या ना, त्याच्यामुळं अनेकांना ती प्रेरणा निर्माण करायची की आई की नाही आपण काहीतरी करायला पाहिजे. आणि आज खूप काळाची गरज आहे की नाही. आणि मला पण मॅडमने खूप सपोर्ट केला. मी तुम्हाला आता सांगितलं, मला माहिती नव्हतं. लास्ट मुमेंटला मी मॅडमचं नाव बघितलं आपल्या कार्यक्रम पत्रिकेवरती. तर आमचा जेव्हा विषय झाला तेव्हा गेस्ट कोण होणार आणि माहिती नव्हतं. मला ऍक्च्युली माझीच चाललं बोलवायचं होतं, पण म्हटलं पहिल्यांदी माझी मॅडम ज्या आहेत ना त्यांना मॅडमचा स्वीटनेस मला खूप आवडतो. कारण त्या काळामध्ये म्हणजे माझं जेव्हा 2018 मध्ये ऑपरेशन झालं तेव्हा माझी कंडिशन अशी नव्हती की मी अशी बोलू शकत होते. कारण म्हणजे ड्युटी करत होते पण मी म्हणजे मेंटली पूर्णच हे झाले होते. पण मॅडमने मला खूप सपोर्ट केला आणि खरोखर म्हणजे तो सपोर्ट असा होता की एक बहीण आई जी देऊ शकते, म्हणजे मी ते काही कोणाला शेअर करू शकत नव्हते, त्या गोष्टी फक्त मी मॅडमला शेअर केल्या. आणि माझ्यानंतर ज्या काही 2-3 ज्या होत्या लेडीज त्यांनी ऑपरेशन नाकारलं, त्या कॅन्सरमध्ये गेल्या. आणि कदाचित मॅडम मला म्हणतात त्या काळाची तू वाट पाहू नको. येस, आणि मी ते खरोखर त्याचा सल्ला मानला. आणि प्रभूचीच कृपा की त्या माझ्या बरोबर एक एंजल सारख्या होत्या. जेव्हा माझ्या ऑपरेशनसाठी मी म्हटलं प्रभू माहिती नाही काय होणार आहे, परंतु ह्या व्हाईट ड्रेस मध्ये आल्या मी म्हटलं जसे एंजल माझ्या समोर उभे आहेत. पण त्यांच्यासाठी मी एक शब्द वापरते की शी इज लाईक एंजल फॉर मी. खूप आनंद वाटतो आम्हाला की तुम्ही मिस्टर आणि मिसेस यांनी माझं तर खरंच वाचलं. म्हणजे कुणाला वाटत नव्हतं, म्हणजे मला स्वतःच वाटत नव्हतं मी जगणार नव्हतं. मला माहिती मी पण कम्प्लिटली मी ठरलं होतं की जगू शकत नाही, कारण मी स्वतः काय नव्हते. मला एवढं भयानक मी स्वतः सुसाईड माणसाला तो ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया दिसत नाही ना. नाही, कारण का आपल्याला काही इंजुरी हे झाली हे दिसून येते. पण न्यूरॅल्जिया म्हणजे ते इंटरनल प्रॉब्लेम आहे, पण ते पेशंटला जे होतो त्यांनाच कळतं की ते इट इज अ व्हेरी डिफिकल्ट सिच्युएशन. खूप म्हणजे डिमोटिवेट होऊन जातो पेशंट आणि ते काहीच सहन होत नाही त्यांना. एकदा असं वाटतं की जीव गेला तर बरं, पण हे वेदना तसंच झालं. आणि आधी नाही होतं याचं ट्रीटमेंट ट्रायजेमिनल काहीच नव्हतं. पण सरांनी सलमान खानचं माझं सेम होतं. सलमान खान आणि अमेरिकेमध्ये केलं आणि सरांनी माझं इथे केलं. आणि विशेष म्हणजे म्हणजे ज्या वेळेला तुम्ही एखाद्या अनाथ विधवा हे ज्या लोकांचं ज्या वेळेला तुम्ही काम करता ना, तो परमेश्वर तुम्हाला एंजल सारखा उभा राहतो इथं. ती ब्लेसिंग आपल्या आयुष्यात कधी आळे येणार ते बोलता येत नाही. कोणाची ब्लेसिंग कधी आपल्याला म्हणजे आपण सर्वांना ऑब्स्टेकल्स अपडाऊन असतात, पण कोणाच्या ब्लेसिंग्स मुळे कोणती प्रॉब्लेम आपली टाळली जाते वरून म्हणजे ते आपल्याला बोलता येत नाही. म्हणून दररोज संधी भेटली आहे प्रत्येक दिवसाची, तर आपण चांगलंच काम करायचं, सर्वांसोबत चांगलंच बोलायचं, हो की नाही? आणि विशेष म्हणजे तिथं 5 लाख रुपये. आणि ज्यावेळेला माझी सरांना समजलं की बाकीचे माझ्या बरोबर जे होते माझ्या मी एकटीच राहते, मी अनमॅरिड आहे, आई वडिलांचा सांभाळ केला, बहिणीचा सांभाळ केला, तिच्या लेकरांचा सांभाळ केला, सर्वांना बाळ उभं केलं आणि एकटीच होते.